आज शेखर गोरेचे कार्यकर्ते आणि शेखर गोरे 2019ला रणजिताच्या बरोबर गेले, त्यांना पण गुलाल मिळाला. त्याच्यानंतर 2024ला कैलाससिंह मोहिते पाटलाकडे आम्ही सगळे गेलो, त्यांना पण गुलाल मिळाला. 2024ला विधानसभेला जयाभाऊच्या बरोबर गेलो, त्यांना पण गुलाल मिळाला. ज्या ठिकाणी शेखर गोरेचे कार्यकर्ते जातात त्या ठिकाणी गुलाल हा निश्चित असतो, लक्षात ठेवा. आता राहिला विषय कोणाला पाठिंबा द्यायचा. हे बोलवा त्यांना, बोला. हे राष्ट्राचे त्यांना आपण स्वागत करूया. उपस्थित राहत आहेत माननीय शेखर भाऊजी गोरे यांच्या विचाराचा झंझावात वादळ निर्माण करून ही सर्व प्रमुख मंडळी आज आपल्या आदरणीय शेखर भाऊजी गोरे यांचा ज्यांना जाहीर पाठवून बसणार आहे अशी सर्व राजकारणाची धुरंधर मंडळी उपस्थित राहतात. या सर्वांचे एकदा हात वरती जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. माननीय शेखर भाऊ गोरे यांचं, माननीय शेखर भाऊजी गोरे यांचं, हे उमेदवार फक्त या पुढे. ज्या व्यक्तिमत्वांना आदरणीय शेखर भाऊजी गोरे पाठिंबा देणार आहेत अशी सर्व राजकारणातली ही सर्व तमाम बंधू भगिनी उपस्थित राहिले. या सर्व उमेदवारांचा पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद, मनापासून सहर्ष स्वागत. आणि गुलाल तुमचाच असणार आहे, फक्त आमच्या शेखर भाऊंच्या पाठबळावर. भाजपच्या कमळ चिन्हावर उभ्या असलेल्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ पूजाताई सचिन विरकर व 10 प्रभागातील 20 उमेदवार यांना पाठिंबा द्यायचा का, पाठिंबा द्यायचा असेल तर हात वर करून सांगा. नुसता हात वर नाही तर प्रत्येकाने मोबाईल बाहेर काढून आपले टॉर्च चालू करा. भाऊंच्या विनंतीला सगळ्यांनी मान द्या. सर्वांनी टॉर्च बाहेर काढा. सर्वांना विनंती आहे, टॉर्च बाहेर काढा. सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे तो बाहेर काढा आणि हात वर, ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी हात वरती करा. निवडून आणायचं ना, जोरात सांगा, जोरात सांगा. तुम्हाला निवडून आणायचं ठरले, तुम्हाला पाठिंबा द्यायचं ठरले, पण आमच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांच्याबरोबर 8 नगरसेवकाचे उमेदवार ज्यांनी तुमच्यासाठी माघार घेतली त्यांना येणाऱ्या काळात तुम्ही निवडून आल्यानंतर, निवडून येणारच तुम्ही आता, निवडून आल्यानंतर नगराध्यक्षताई तुम्हाला माझी विनंती आहे, आम्ही ज्यांच्याबरोबर असतो त्यांना गुलालच असतो. शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा इतिहासच कसा आहे. 2019ला संजय गांधीजी 2019ला आम्ही रणजितदादा बरोबर आलो होतो, त्यांना गुलाल मिळाला होता. 2024ला आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला होता, ते गुलालात गेले होते. त्याच्यानंतर 2024ला आम्ही विधानसभेला जयाभाऊंना पाठिंबा दिला होता, त्यांना पण गुलाल मिळाला होता. आता तुमच्या बरोबर आम्ही आलो, तुम्हाला पण 100% गुलाल मिळणार. फक्त आमच्या लोकांना नगराध्यक्ष झाल्यानंतर, हे गप्पासारी सांग बसव, नगराध्यक्ष झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या ह्या उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर परत असं चालू करू नका की शेखर भाऊच्या कार्यकर्त्यामुळे आम्ही नाही निवडून आलो, आम्ही आमच्यात निवडून आले, असले काही करू नका ताई. आमच्या कार्यकर्त्याच्या आणि उमेदवाराच्या वतीने मी तुम्हाला सांगतो, तसं काय घाबरायचं कारण नाही. कार्यकर्त्यांनो,
शेखर गोरे तुमच्या पाठीशी आहे. आणि इथून पुढं आत्तापासून कमळ चिन्ह 2 तारखेला फुलवायचं आहे. आणि परत एकदा सांगा, कमळ चिन्हाला ताकदीनं आपण पाठिंबा देऊया आणि ह्यांना विजयी करूया. 2 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने आपण विजय करूया. जय हिंद, जय महाराज. या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आदरणीय भाऊंनी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला पाठिंबा द्यायचा होता. 2 तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून